नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आजची चांगली गोष्ट मृत्यूनंतरही जिंकलेल्या एका स्त्रीची. ही गोष्ट आहे मृत्यूनंतरही सामाजिक सेवेचं ब्रीद जोपासणाऱ्या एका सेवाभावी स्त्रीची. मुंबईतल्या मनीषा पवार, वय वर्ष 47. त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग 197 मधून अपक्ष म्हणून नशीब आजमावलं, पण यश काही मिळालं नाही. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं शरीर जे करू शकलं त्याने त्या खऱ्या अर्थानं माणुसकीच्या विजेत्या ठरल्यात. निवडणुकीमध्ये जिंकून जनकल्याणाचं त्यांचं स्वप्न त्यांच्या निधनानंतर अवयवदानातून पूर्ण झालं. मनीषा पवार यांनी अवयवदान केलं होतं, त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं हृदय, यकृत आणि हाडं दान केली गेली. यामुळे मृत्यूशी झुंज देणाऱ्या 2 रुग्णांना नवीन आयुष्य मिळालंय. त्यांचं हृदय माहीमच्या रहेजा हॉस्पिटलमधून मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये केवळ 23 मिनिटांमध्ये पोहोचवण्यासाठी पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता. हे हृदय बुलढाण्यामधल्या एका 39 वर्षीय रुग्णाला, तर यकृत एका 62 वर्षीय रुग्णाला देण्यात आलं. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकतं. एका मृतदात्याकडून हृदय, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, फुफ्फुसं यासारख्या अवयवांच्या दानामुळे 8 पेक्षा जास्त व्यक्तींचे प्राण वाचू शकतात. डोळे दान केल्यामुळे अंध व्यक्तीला दृष्टी मिळते, तर हाडांच्या दानामुळे अनेकांचं अपंगत्व दूर होऊ शकतं. भारतामध्ये अवयवांच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या रुग्णांची संख्या ही मोठी आहे, पण दात्यांचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे अवयवदान ही काळाची गरज आहे. मनीषा पवार यांच्यासारखे अवयवदाते दुसऱ्यांच्या रूपामध्ये जिवंत आहेत, आपल्या सोबत आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी एक करावं की मनपा सभागृहात पोहोचण्याचं स्वप्न साकारू न शकलेल्या मनीषा पवारांवर सभागृहात गौरव प्रस्ताव मांडावा. त्यांचा मरणोपरांत मनपा सभागृहामध्ये गौरव व्हावा, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. तुम्हाला आजची ही गोष्ट कशी वाटली? कमेंट आणि रिप्लायमध्ये नक्की सांगा. नेहमी एक प्रयत्न असतो की सभोवताली चांगलंही घडतंय, चांगलं जे आहे ते तुमच्यासमोर मांडण्याचा. तुमची चांगली साथ अशीच सोबत असू द्या.